इयत्ता 12वी नवीन अभ्यासक्रमातील पहिला चॅप्टर जो आहे तो 1991 नंतरचे जग या चॅप्टरच्या संदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत। यामध्ये नोव्हेंबर 1989 मध्ये बर्लिनची भिंत पडली आणि सोव्हिएत रशियाच्या विघटनाची सुरुवात होऊन अखेरीस शीतयुद्धाचा काळ समाप्त झाला। अशा प्रकारे अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यामधील वर्चस्वाच्या लढाईवर आधारित पूर्व पश्चिम वादही यामुळे संपुष्टात आले। शीतयुद्धोत्तर काळातील घटना व घडामोडीचा आढावा आपल्याला पुढील 5 मुख्य परिमाणाद्वारे घेता येईल। या ठिकाणी आपण 11वीला पहिले शेवटचे जे 2 चॅप्टर बघितले ते 1945 नंतरचे जग भाग 1 आणि 1945 नंतरचे जग भाग 2 असे 2 भाग त्या ठिकाणी पाहिलेले आहेत। त्याच्यानंतरची जी पुढील माहिती आहे 1991 नंतर म्हणजे शीतयुद्धोत्तर जो काळ आहे त्यामध्ये त्याच्यानंतर काय काय बदल झाले जागतिक राजकारणात, जागतिक व्यवस्थेमध्ये ते आपल्याला पुढील 5 परिमाणांद्वारे पाहता येईल। या ठिकाणी पहिला जे परिमाण आहे त्याच्यात शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय हा पहिला परिमाण आहे। याच्यामध्ये शीतयुद्धाच्या शेवटासोबत अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या 2 महासत्तांनी व्यापलेल्या आंतरराष्ट्रीय व्यवस्था संपुष्टात आली। याच काळात सोव्हिएत रशियाचे विघटन होऊन नवीन राष्ट्रे उदयास आली। दुसरं परिमाण आहे एकध्रुवीयतेचा उदय। अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यातील शीतयुद्ध संपल्याने द्विध्रुवीयता संपुष्टात आली। पुढे अमेरिकेचे वर्चस्व असलेली एकध्रुवीय आंतरराष्ट्रीय व्यवस्था उदयास आली। तिसरे परिमाण आहे मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप। मानवी हक्काबाबतच्या जागरूकतेत वृद्धी झाली आणि मानवतावादी दृष्टिकोनातून झालेल्या हस्तक्षेपामध्ये वाढ झाली। चौथा परिमाण आहे दहशतवाद। 11 सप्टेंबर 2001ला अमेरिकेविरुद्ध चाललेल्या हल्ल्यानंतर ज्याला 9/11चा हल्ला म्हणून ओळखले जाते दहशतवादाचे स्वरूप बदलत गेले। आणि 5वं परिमाण आहे बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकवाद। या काळात मुख्यतः चीन आणि भारत या राष्ट्रांचा प्रभाव जो आहे तो वाढला। इंडो पॅसिफिक प्रदेशाचे प्रस्थ वाढले आणि व्लादिमीर पुतिन यांच्या अध्यक्षतेखाली रशियाचाही उदय झाला। या घडामोडीबरोबरच प्रादेशिकतावादाचा विकास झाला ज्यामुळे बहुध्रुवीय जागतिक व्यवस्था अस्तित्वात आली। प्रदेश आणि प्रादेशिक संस्थांचे महत्त्व वाढत गेलेले दिसते। हे 5 परिमाणांचा आपल्याला प्रत्येक परिमाणाचा सखोल असा अभ्यास या चॅप्टरमध्ये करायचा आहे। आपल्याला तर माहीत आहे की अमेरिका, रशिया ही जागतिक महासत्ता होत्या, परंतु आज चायनासारख्या किंवा आशिया खंडातले अनेक देश हे पुढे आलेले आहेत। महासत्तेचा अर्थ आपल्याला जर सांगायचा असेल तर महासत्तेला आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये महत्त्वाचे स्थान असते। महासत्ताकडे जागतिक घडामोडीवर प्रभाव टाकून आपले हित साधण्याची क्षमता असते। दुसऱ्या महायुद्धानंतर शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या 2 महासत्ता एकमेकांसमोर उभ्या टाकल्या होत्या। म्हणजे जागतिक महासत्ता जे आहे ते स्वतःच्या इच्छेने जगाच्या जी प्रायोरिटी असते, प्राथमिकता असते जगातील इतर देशांची, त्याच्यात बदल करायला लावत असते, धाक दाखवून, आकर्षण दाखवून वगैरे वगैरे। परंतु या ठिकाणी आता आपण प्रत्येक मुद्दा जो आहे तो 5 परिमाण आहे त्याच्यातले प्रत्येक परिमाण व्यवस्थित या ठिकाणी पाहणार आहोत। पहिलं परिमाण जे आपण बघितलेलं होतं शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय, त्याला आपण अंडरलाईन करून घेऊया। शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय आपणाला हे चॅप्टर समजून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या। 1989 मधील पूर्व युरोपातील क्रांतीनंतर आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये 2 महत्त्वाचे प्रवाह आढळतात। पहिला म्हणजे स्वयंनिर्णयाचा जो प्रवाह आहे क्रांतीनं आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये 2 महत्त्वाचे प्रवाह म्हणजे स्वयंनिर्णयाच्या हक्कावर आधारित वांशिक राष्ट्रवादाच्या संकल्पनेचा आग्रह आणि दुसरा म्हणजे द्विध्रुवीयतेचा अस्त। अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या 2 महासत्ता अस्तित्वात असल्यामुळे द्विध्रुवीयता अबाधित होती। सत्तेच्या या 2 केंद्रामध्ये जग विभाजित झाले होते। सोव्हिएत रशियाच्या विघटनामुळे एक महासत्ता लोप पावली
आणि जगात द्विध्रुवीयता नष्ट झाली. पुढे पूर्व युरोपीय राज्यामधील क्रांती ही तेथील मध्यमवर्गाच्या वाढत्या अपेक्षामधून निर्माण झाली होती. कारण कोणत्याही देशामध्ये सरासरी आपण जर बघितलं तर मध्यमवर्गीयांची संख्या अधिक असते आणि मध्यमवर्गीयांच्या अपेक्षा लक्षात घेऊनच त्या देशातली राजकीय वाटचाल होणे आवश्यक असते. मात्र पूर्व युरोपीय राज्यामध्ये मध्यमवर्गीयांची अपेक्षा ही वेगळी होती. त्यांना अधिक स्वातंत्र्य आणि आर्थिक स्थैर्य मिळावे अशी इच्छा होती. म्हणून सोव्हिएत प्रणित साम्यवादी शासनाविरुद्ध त्यांनी उठाव केला. तेथे स्वतंत्र लोकशाही राज्य उदयास आली. सोव्हिएत रशियाच्या अंतर्गत राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यासाठी देखील अनेक ज्या चळवळी उदयास आल्या. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांनी अधिक स्वायत्ततेसाठी आग्रह धरून कालांतराने स्वातंत्र्याची मागणी केली. या दरम्यान विविध प्रदेशातील लोकसमूहांच्या वांशिक अस्मिता प्रबळ होऊ लागल्या होत्या. हे महत्त्वाचं आहे की प्रत्येक जो काय भौगोलिक प्रदेशातील जो भाग आहे त्या देशातील जे लोक आहेत ते वांशिक अस्मिता प्रबळ होऊनच त्यांनी स्वतंत्र राज्याची मागणी केलेली आपल्याला दिसते. यामुळे वांशिक अस्मितेवर आधारित स्वतंत्र राष्ट्र निर्मितीच्या मागण्या होऊ लागल्या. याची काही उदाहरणं आपल्याला जगातली पाहायची आहेत. युरोपमध्ये नवीन राष्ट्रे खालीलप्रमाणे निर्माण झाली, जसे की चेकोस्लोव्हाकियाचे चेक गणराज्य आणि स्लाव गणराज्य या दोन राष्ट्रांमध्ये विभाजन झाले. हे आपल्याला लक्षात ठेवण्यासारखं आहे. चेकोस्लोव्हाकियाचे विभाजन झाल्यास दोन कोणते देश किंवा राज्य निर्माण झाली तर चेक गणराज्य आणि स्लाव गणराज्य या दोन राज्यामध्ये विभाजन झाले. तसेच युगोस्लाव्हियाचे विघटन होऊन या ठिकाणी क्रोएशिया, स्लोव्हेनिया, सर्बिया, बोस्निया आणि हर्जेगोविना, उत्तर मेसेडोनिया, मॉन्टेनिग्रो ही राष्ट्रे उदयास आलेली आहेत. त्याचबरोबर इकडं अमेरिकेचे म्हणजे सोव्हिएत रशियाच्या विघटनातून काही नवीन राष्ट्रे अस्तित्वात आली. ती पुढील प्रमाणे आहेत: आर्मेनिया, मोल्डोवा, एस्टोनिया, लाटविया, लिथुआनिया, जॉर्जिया, अझरबैजान, ताजिकिस्तान, किर्गिस्तान, बेलारूस, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, युक्रेन, कझाकस्तान आणि रशिया. अशी रशियासहित 15 राष्ट्रे नवीन निर्माण झालेली आहेत. ते आपल्याला पुढे नकाशे दिलेले आहेत. त्या नकाशामध्ये आपल्याला प्रत्येक सोव्हिएत रशियामध्ये वेगवेगळी स्वतंत्र झालेली राज्ये दाखवलेली आहेत राष्ट्रे. त्याच्यानंतर स्वयंनिर्णयाच्या हक्कावर आधारित वांशिक राष्ट्रवादाला अनुसरून नव्या राज्यांच्या निर्मितीचा प्रवाह जगाच्या इतर भागामध्ये दिसून आला. काही नवे देश जे स्वतंत्र राज्य म्हणून उदयास आले ते होते पूर्व तिमोर. त्याला इंडोनेशियापासून स्वातंत्र्य मिळालेलं आहे. पूर्व तिमोर लक्षात ठेवा, इंडोनेशियापासून स्वातंत्र्य आहे. एरिट्रिया, इथिओपियापासून स्वातंत्र्य. दक्षिण सुदानपासून स्वातंत्र्य. ही वेगवेगळ्या देशातून स्वतंत्र झालेले हे वेगवेगळे देश आहेत. आजही वांशिक राष्ट्रवादावर आधारित स्वातंत्र्याच्या मागण्या होत आहेत. या ठिकाणी आपणाला लक्षात येईल की या नकाशामध्ये दिलेलं आहे की हे वेगवेगळे देश, जसे की इकडं रशिया आहे, इथे बघा एस्टोनिया, लाटविया, लिथुआनिया, बेलारूस, युक्रेन, हे वेगवेगळे देश आपणाला नकाशात बघितल्यानंतर अधिक स्पष्ट होईल. या ठिकाणी जे छोटे छोटे देश दिलेले आहेत बघा, रशियाचे विघटन झाल्यानंतर एस्टोनिया, लाटविया, लिथुआनिया, बेलारूस, मोल्डोवा, युक्रेन, जॉर्जिया, आर्मेनिया, अझरबैजान, या ठिकाणी तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, कझाकस्तान आणि रशिया ही वेगवेगळी नवीन राष्ट्रे निर्माण झालेली जी आपण बघितली की ही जी आहे ते पूर्व युरोपमधली रशियातली जो भाग आहे तो पूर्व युरोपच्या बाजूला असलेला हा रशियाचा जो भाग आहे त्या भागात नवीन नवीन देश तयार झालेले आहेत. या ठिकाणी कॅटलोनिया स्पेनपासून स्वातंत्र्य हवे आहे त्यांना. कोसोवा सर्बियापासून स्वातंत्र्य हवे आहे. युरोपातील काही देशांनी कोसोवाचा स्वतंत्र देशाचा दर्जा मान्य केला आहे. त्याचबरोबर चेचन्या रशियापासून स्वातंत्र्य हवे चेचन्याला.
अशा पद्धतीनं या वेगवेगळ्या भागामध्ये, वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशामध्ये वांशिक अस्मितेवर आधारित वेगवेगळ्या लोकांनी स्वतंत्र राज्याच्या मागण्या केलेल्या आपल्याला दिसून येतात. दुसरं जे काही परिमाण आहे ते म्हणजे एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा उदय. त्याला आपण अंडरलाईन करूया. एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा उदय हा आपला दुसरा मुद्दा आहे, दुसरं परिमाण आहे. एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा उदय म्हणजे आता अमेरिकेला आव्हान करणारा जगातला एकही देश उरला नाही, कारण सोव्हिएत रशियाचं विघटन झाल्यामुळं त्याच्या तुलनेत जागतिक पातळीवर एकमेव सत्ता अमेरिकेच्या बाजूने आहे. 1990मध्ये इराकने कुवेतवर आक्रमण करून कुवेतच्या भूप्रदेशावर ताबा मिळवला. याचे पडसाद जागतिक स्तरावर उमटले. संयुक्त राष्ट्राने या प्रकरणाची दखल घेत यावर चर्चा केली. इराक विरुद्धच्या कारवाईत पुढाकार घेत अमेरिकेने एक बहुराष्ट्रीय सैन्याचे नेतृत्व केले. या युद्धात कुवेतची इराकच्या ताब्यातून सुटका केली. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. बुश सिनियर यांच्या मते हा एक नैतिक विजय होता. या नव्या जागतिक परिस्थितीला न्यू वर्ल्ड ऑर्डर अशी संज्ञा वापरलेली आहे. हे असे नवीन जे संज्ञा दिलेले आहेत ते आपल्याला लक्षात ठेवणे आवश्यक आहे. न्यू वर्ल्ड ऑर्डर ही संज्ञा वापरली गेली. अमेरिकेच्या या कृतीला जागतिक पातळीवर पाठिंबा मिळाला. यात कोणकोणत्या देशांनी पाठिंबा दिला? सोव्हिएत रशिया, चीन, नाटोमधील सहभागी देश. तर नाटोमधील सहभागी देश 1949ला नाटोची स्थापना झाली आणि त्याच्यामध्ये 12 देश सहभागी होते. त्या 12 देशांचा सुद्धा त्यांना पाठिंबा मिळाला आहे. इस्रायल आणि अरब कंट्रीजमध्ये, अरब देशामध्ये सौदी अरेबियाचा देखील समावेश होतो. आंतरराष्ट्रीय समस्यांनी ग्रासलेल्या सोव्हिएत रशियाचे 1991मध्ये विघटन झाले. अमेरिकेसमोर फारसे वैचारिक आव्हान उरले नव्हते. कालांतराने नवीन जागतिक व्यवस्था, हा शब्द बघा, नवीन जागतिक व्यवस्था या संज्ञेचा अर्थ राष्ट्रीय सुरक्षेशी जोडून जागतिक पातळीवर अमेरिकन वर्चस्वाला आणि नेतृत्वाला सर्व मान्यता आहे असा घेण्यात आला. एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेची ही पहिलीच अभिव्यक्ती होती. या ठिकाणी आपल्याला नकाशामध्ये दिसेल की इराकने इथे कुवेतवर आक्रमण केलेलं आपल्याला दिसते. इथं कुवेत आहे, हा इराण, इकडे इराक. आणि 1990मध्ये इराकने कुवेतवर आक्रमण केले होते. त्याला सोडवण्यामध्ये बहुराष्ट्रीय सैन्याचं नेतृत्व अमेरिकेने केलं आणि त्याची सुटका केलेली आहे. या नकाशामध्ये दिसते हे कुवेत. आलं लक्षात? तुम्ही निरीक्षण केल्यास तुमच्या हे लक्षात येईल कुवेत आणि इराकचा नकाशा. या ठिकाणी फ्रान्सिस फुकुयामा हा एक विचारवंत आहे. त्याने आपले काही मत मांडले आहे. अमेरिकन राजकीय भाष्यकार फ्रान्सिस फुकुयामा यांनी इतिहासाचा अंत हा सिद्धांत मांडला. त्यांच्या मते सोव्हिएत रशियामध्ये साम्यवादाचा पाडाव झाल्यानंतर समाजवादी राजकीय, आर्थिक आणि सामाजिक व्यवस्थेचा अंत होऊन आता जगभरात उदारमतवादी लोकशाही व्यवस्था निर्माण होतील. अमेरिका आता जगात एक प्रबळ राष्ट्र म्हणून प्रस्थापित झाले होते. अमेरिकेच्या या वर्चस्वाला राजकीय आणि आर्थिक आयाम होते. कोणते 2 आयाम होते अमेरिकन वर्चस्वाला? राजकीय आणि आर्थिक आयाम होते. राजकीय आयामामध्ये काय होईल? राजकीयदृष्ट्या पूर्व युरोपातील अनेक पूर्वाश्रमीच्या म्हणजे सोव्हिएत रशियाबरोबर साम्यवादी अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेले पूर्वाश्रमीचे पूर्व युरोपातील जे देश होते, अशा अनेक देशांनी साम्यवादी राजवटीने अमेरिकी उदारमतवादी लोकशाही तत्वावर आधारलेली शासन प्रणाली स्वीकारली. त्याचबरोबर सुशासनाची संकल्पनासुद्धा लोकशाहीशी जोडली गेली. आर्थिक क्षेत्रात, आर्थिक आयाम म्हणजे आर्थिक क्षेत्रात देखील बऱ्याच देशांनी समाजवादी अर्थव्यवस्थेचा त्याग केला होता. म्हणजे हे दोन्ही आयाम जे आहेत
सोव्हिएत रशियाच्या जे काही स्वीकार केलेला होता राजवटीचा, अर्थव्यवस्थेचा, तो आता त्यांनी बदल करून लोकशाहीचा स्वीकार केला आणि भांडवलशाहीचा स्वीकार केलेला दिसतो. अमेरिकन वर्चस्वाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे तिथे सॉफ्ट पॉवर. कोणते पॉवर? सॉफ्ट पॉवर. सैनिकी बळाचा वापर न करता दुसऱ्या देशावर प्रभाव टाकणे म्हणजे सॉफ्ट पॉवर. सॉफ्ट पॉवरचा अर्थ लक्षात घ्या. सॉफ्ट पॉवर सैनिकी बळाचा वापर न करता दुसऱ्या देशावर प्रभाव टाकणे म्हणजे सॉफ्ट पॉवर. हा प्रभाव पाडण्यासाठी आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि इतर साधनांचा वापर केला जातो. आता उदारमतवादी लोकशाही आपण वर बघितलेला आहे की उदारमतवादी लोकशाहीचा स्वीकार अनेक पूर्वाश्रमीच्या साम्यवादी राजवटींनी केला. तर उदारमतवादी लोकशाहीचे वैशिष्ट्य या ठिकाणी दिलेले आहेत. उदारमतवादी लोकशाही हा प्रातिनिधिक लोकशाहीचाच एक प्रकार आहे. जागतिक स्तरावर आज उदारमतवादी लोकशाही व्यवस्था ही एक प्रबळ राजकीय विचारधारा आहे. यात वैयक्तिक स्वातंत्र्याला महत्त्वाचे स्थान आहे. उदारमतवादी लोकशाहीची काही ठळक जी वैशिष्ट्ये आहेत त्यामध्ये सार्वत्रिक मताधिकार, स्वतंत्र आणि न्याय्य निवडणुका, स्पर्धात्मक पक्षीय राजकारण आणि कायद्याचे राज्य अशी 4 वैशिष्ट्ये असलेली ही उदारमतवादी लोकशाही या ठिकाणी आपल्याला तिची वैशिष्ट्येसुद्धा आपण पाहिली आहेत. त्याचबरोबर एक अमेरिकन समाजशास्त्रज्ञ जोसेफ नाय यांनी सत्तेचे विभाजन 2 प्रकारात केले आहे. एक आहे हार्ड पॉवर आणि दुसरा आहे सॉफ्ट पॉवर. हार्ड पॉवर म्हणजे अशी क्षमता, लक्षात घे व्याख्या, अशी क्षमता जी दुसऱ्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या आणि इच्छेच्या विरुद्ध वागण्यास भाग पाडते. आता प्राधान्यक्रमाच्या म्हणजे एखाद्या देशाने त्याचं जे धोरण ठरवलेलं आहे त्या धोरणामध्ये त्यांनी कोणकोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं ते त्यांचा कार्यक्रम झाला. परंतु ही जी हार्ड पॉवर सत्ता आहे, जागतिक सत्ता, ती त्या पुढील देशाच्या प्राधान्यक्रमाच्या आणि इच्छेच्या विरुद्ध त्यांना वागण्यास भाग पाडते. यात धमकी आणि प्रलोभने दाखवून दुसऱ्यावर सक्ती म्हणजे जबरदस्ती करणे याचा समावेश होतो. याविरुद्ध सॉफ्ट पॉवर म्हणजे अशी क्षमता ज्यामुळे तुम्हाला हवे तेच दुसऱ्यांना हवेसे वाटेल. बघा, अशी क्षमता, सॉफ्ट पॉवर म्हणजे अशी क्षमता ज्यामुळे तुम्हाला हवे तेच दुसऱ्यांना हवेसे वाटेल. अधिक स्पष्ट करायचे असल्यास सक्तीपेक्षा आकर्षण. हार्ड पॉवरमध्ये सक्ती असते, सॉफ्ट पॉवरमध्ये आकर्षण निर्माण करून स्वतःचे ध्येय साध्य करण्याची क्षमता. सक्तीपेक्षा आकर्षण निर्माण करून स्वतःची ध्येय साध्य करण्याची क्षमता म्हणजे सॉफ्ट पॉवर होय. मग अशा प्रकारची काही उदाहरणं अमेरिकेच्या सॉफ्ट पॉवरची आपल्याला पाहता येतील. त्याच्यामध्ये शैक्षणिक देवाणघेवाण कार्यक्रम. अमेरिका हा देश विद्यार्थ्यासाठी अतिशय अनुकूल आहे. गेल्या काही वर्षामध्ये अमेरिकेत शिकणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्याचा आकडा भरपूर प्रमाणात वाढला आहे. म्हणजे आकर्षण निर्माण केलं या ठिकाणी. आंतरजाल, इंटरनेट, आंतरजालाद्वारे लोकशाही व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रसार ही सुद्धा अमेरिकेच्या सॉफ्ट पॉवरचा भाग आहे. आणि तिसरा आहे फूड चेन्स. अमेरिकन फूड चेन्सला जागतिक ओळख लाभलेली आहे. आज आपण बघतो भारतामध्ये मॅकडोनाल्ड, सबवे, पिझ्झा हट, बर्गर किंग इत्यादी यांची काही उदाहरणे आहेत. म्हणजे सॉफ्ट पॉवरचा वापर करून सुद्धा आपल्या मनासारखे आपले ध्येय साध्य करता येतात.